आणि विरोधात यावर्षी 3 ट्रॉफी ज्या टीमने जिंकलेल्या आहेत, श्री सिद्धिविनायक नेरलपाडा इन ॲक्शन, चांगल्या फॉर्म मध्ये सिद्धिविनायक नेरलपाडा. निलेश शिनारेने स्ट्राइक स्वतःकडे घेतली आहे. हेमंत चंचल नॉन स्ट्रायकर एनला आणि मॅचला सुरुवात अक्षय भगतच्या ओव्हरने. पहिलाच बॉल अक्षय भगतचा ओव्हर द विकेटने समोर ठेवला होता, स्क्वेअर विकेट करण्याचा प्रयत्न, पण पहिल्या डॉट बॉलने सुरुवात करतो SSC चिंचवली हा संघ. खूप चांगला बॉलिंग अटॅक आहे अक्षय भगत आणि एक बॉल डॉट बॉलने ओपनिंग. दुसरा बॉल इथून कट करण्याचा प्रयत्न आणि चाललाय बाउंड्री पलीकडे बॉल. पहिलं चौकार आलाय फलंदाज निलेशच्या बॅटमधून. 2-4. दोन बॉल आणि 4 धावांची गरज आहे. दोन बॉल 4 आणि इथे मात्र बघा फिल्डिंग कॅच पकडण्यासाठी धावणं गरजेचं होतं. 2 धावा आल्या. 3 बॉल मध्ये 6 धावा झालेल्या आहेत. सुरुवात चांगली आहे. गोलंदाज अक्षय भगत, निलेश शिनारे कॅप्टनच्या अगेन्स्ट. तीन बॉल 6. शॉट निलेश शिनारेचा, विकेटची संधी, फलंदाज आउट. 4 बॉल 6. सिद्धिविनायक नेरलपाडाला देखील धक्का दिलाय. कॅप्टन निलेश शिनारे आउट. गावदेवी कोलारेचे साई आपण स्टेजच्या मागे या. साई तरे आपण स्टेजच्या मागे या. 4 बॉल 6 धावांनी विकेट आली आहे निलेश शिनारेची. नवीन बॅट्समन अक्षय म्हात्रे, कर्जत प्रीमियर लीग मध्ये नेहमी ॲज अ ऑलराऊंडर मधून ज्या संघाच्या स्क्वॉड मध्ये अक्षय म्हात्रेची निवड नक्की करण्यात येते आणि आता अक्षय भगतच्या अगेन्स्ट ऑलराऊंडरच्या अगेन्स्ट ऑलराऊंडर आलेले. 4 बॉल मध्ये 6 धावा. सरपंच उपसरपंच चषक 2026 कोल्हाऱ्याची स्पर्धा फायनल डे मध्ये पहिल्या राऊंडचा 4था सामना. 4-6. अक्षय आला, चेंडू पाठवला एका टप्प्याने बाउंड्री पार. 5 बॉल 10. बरोबर त्याने मारलाय. गॅप मोठा होता, त्याने पाहणी केली की लॉंग ऑन मध्ये खेळाडू नाहीये. मिड ऑनच्या वरून खेचला अक्षय भगतला चौकार. 5 बॉल 10 धावा. बॅटिंग करतो अक्षय म्हात्रे. नेरलपाडा टीमचा स्कोर चांगला आहे. लास्ट बॉल अक्षयचा. अक्षय भगतचा बॉल अडवला, चेंडू कव्हर मध्ये. रन्स एकही मिळणार नाही. ओव्हर कंप्लीट झाली. रन्स आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 10. चिंचवली टीमने सुरुवात चांगली केली. 1 विकेट अक्षय भगतने कमावली. 10 धावा फक्त दिल्यात. सिद्धिविनायक नेरलपाडा अक्षय म्हात्रेने चौकार मारत ओव्हर कंप्लीट केली आणि आता बघायचं की इथून पुढे ओव्हरचा गोलंदाज साहिलला देण्यात आलेली आहे ओव्हर. फिल्डिंग मध्ये आता थोडासा चेंजेस केला जाईल. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. दुसऱ्या पॉवर प्लेला सुरुवात. साहिल आहे बॉलिंग ट्रॅक वरती. साहिल आलेले आहेत चिंचवली टीम कडून. बघायचं की आता हेमंत चंचल जो 6 चेंडू नॉन स्ट्रायकरला उभा होता त्याने बरोबर पाहणी केलेली आहे. पिच वरती चेंडू पडल्यानंतर कशा पद्धतीने फलंदाजच्या बॅट वरती येतो आणि आता साहिलच्या अगेन्स्ट गोलंदाज साहिल इथून ओव्हरला सुरुवात करण्यासाठी सज्ज झालेला आहे.
ओव्हर स्टार्ट. पहिला बॉल. फर्स्ट बॉल. हेमंत चंचेचा शॉट. समोर आहे खेळाडू अक्षयकडे, केदारकडे चेंडू. आता 1 रन मिळेल इथून. टीमची टोटल 11. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये इनिंग बॅलन्स करणं, प्रत्येक ओव्हरमध्ये किमान सरासरी धावा करणं आणि त्यानुसार टीमचा हा डाव पुढे नेणं, या सर्व गोष्टी फलंदाजांना बघायच्या असतात. आणि अक्षय म्हात्रे स्ट्राईक रोटेट झाली साहिलच्या विरोधात. अक्षय म्हात्रे. शॉट अक्षयचा भरपूर उंच गेलाय. डाऊन दी बॉल. विकेट किपर आले आणि फलंदाज आउट. 1 मोर विकेट. 2 विकेट आउट झालेले आहेत. धावा आहेत त्या 11. नवीन बॅट्समन चाललेले आहेत. यश. साहिलचा चेंडू बाहेर टाकलाय. एक एक्स्ट्राची धाव तो इथून ऍड करील विपक्षी टीमच्या खात्यात. सिद्धिविनायक नेरळपाडाची टोटल 12 पर्यंत. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात आहे. अजूनही बराचसा पल्ला बाकी आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. हेमंत चंचे, यश आहेत. 12 धावा आहेत. शॉट यशचा एक्स्ट्रा कव्हर कडे अडवला चेंडू. एकच मिळेल. 13 धावा सिद्धिविनायक नेरळपाडा टीमच्या. 3 बॉल पूर्ण केलं साहिलने. चिंचवली संघाचा पॉवरफुल बॉलिंग अटॅक. पॉवरफुल बॉलिंग अटॅकच्या विरोधात हेमंत चंचेला आता इथून बॅटिंग करावी लागेल. सिद्धिविनायक नेरळपाडाला एका फलंदाजाच्या बेस्ट इनिंगची गरज आहे आणि ती इनिंग पेश करावी लागेल हेमंत चंचेला. फुल टॉस बॅटवरती ऑन साइडला वळवला चेंडू. काऊ फेस मधून चेंडू चाललाय बाउंड्री पार. जमिनीला गुदगुल्या करत हेमंत चंचेचा हा दणदणीत असा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 17. बॉलर्स तयार. साहिल. नेक्स्ट बॉल. खाली राहिला चेंडू. हेमंत थोडेसे सरप्राईज झाले. चेंडूला हाईटच मिळाली नाही. अपेक्षित हाईट नव्हती. 17 धावा आहेत. ओव्हर मधले चेंडू कंप्लीट केले साहिलने. 5 धावा आहेत त्या 17. लास्ट बॉल. हेमंत चंचेचा शॉट. खेळाडू धावतात बॉल अडवण्यासाठी आणि चेंडू चाललाय बाउंड्री पलीकडे. चौकार खेचला हेमंतने. ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हर सिद्धिविनायक नेरळपाडाची धावसंख्या 21. 2 ओव्हर 2 विकेट. धावसंख्या 21. 10.50 च्या करंट रन रेटने बॅटिंग सुरू आहे आणि चांगली टोटल आहे 2 ओव्हर मध्ये 21. खरं तर क्रिकेट, भारत देशामध्ये क्रिकेटला फार महत्त्व आहे. क्रिकेट हा खेळ सर्वांच्या मनामनामध्ये. भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप जिंकला आणि हरमनप्रीत कौर, खरं तर आता तुम्ही इंडियन रेल्वेमध्ये रेल्वेच्या लेडीज डब्यावरती देखील हरमनप्रीत कौर यांचा फोटो प्रिंट करण्यात आलेला आहे. आणि कालच हरमनप्रीत कौर देखील म्हणाली की मी स्वप्नात देखील बघितलं नव्हतं की कदाचित माझा फोटो भारतीय ट्रेनच्या डब्यावरती असेल. आणि आता भारतीय रेल्वेने देखील महिला क्रिकेटचा केलेला तो सन्मान आपण सर्वांनी बघितलेला आहे. पहिला बॉल अक्षय भगतचा, ऑलराऊंडर या संघाचा.
जो रायगड प्रीमियर लीग देखील खेळलेला आहे. कर्जत प्रीमियर लीग दरवर्षी खेळतो आणि SSC चिंचवली संघाला मागील काही वर्षामध्ये लीड करत आलेला आहे अक्षय भगत. आणि आता सिद्धिविनायक नेरळपाडा संघाचा यश त्याने सातत्याने स्पर्धा खेळल्यात. आता आपल्या फलंदाजीची धमक त्याला दाखवायची. फुल टॉस हवेत खेळलेत आणि कॅच ड्रॉप चौकार मिळेल नेरळपाडा टीमला. धावा मिळतील 4. टीमची टोटल 25. मॅच बॉल आलेला आहे. फलंदाज एकमेकांशी चर्चा करतायत. सल्ला मसला झाल्यानंतर हेमंत चंचे पुन्हा नॉन स्ट्रायकर एंडला आला आणि स्ट्रायकर एंडवरती यश. पहिल्यांदा अक्षय भगतच्या अगेन्स्ट आलेला आहे. अक्षय भगतवरती तो चांगली बॅटिंग करतोय. 25. तिसरा बॉल शॉट आलाय ऑन साईडला. 30 सेकंदाच्या बाहेर चेंडू लॉंग ऑन वरून साईल धावलाय. एकच धाव. नेरळपाडा टीमची टोटल 26 धावा संख्या. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 बॉल कंप्लीट केलेत अक्षय भगतने. आज खरं तर थोडं क्लाउडी क्लायमेट आहे. ढगाळ असं वातावरण. दमटपणा हवेमध्ये आलेलं आहे. लांबलचक षटकार हेमंत चंचे मारू शकतो. अक्षय भगतच्या विरोधात 4थ्या बॉलसाठी मार्गस्थ आहे अक्षय. हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलाय. कव्हरमध्ये एक सिंगल देऊन स्ट्राईक रोटेट केली. सातत्याने स्ट्राईक बदलत असताना सिद्धिविनायक नेरळपाडाचा स्कोर 1 रनने वाढलाय. 27 धावा 4 बॉलच्या समाप्तीनंतर. अशीच पार्टनरशिप बनवावी लागेल. 4 बॉल 27 अशीच पार्टनरशिप जर का बनवत राहिले तर सहज 60 पार धावा करू शकतात. 5वा बॉल होता. अक्षय भगत समोर ठेवला. रन्स टोटल आहेत आतापर्यंत 5 बॉलमध्ये 27. एकच बॉल बाकी. 1 टू गो. फायनल बॉल 3rd ओव्हरचा. लास्ट बॉल होता. त्यावरती आक्रमण केलं. समोर चेंडू होता. 2 रनचा कॉल होता आणि 2 धावा मिळतील. तिसरी ओव्हर कंप्लीट केली अक्षय भगतने आणि रन झाल्यात बॅटिंग करणाऱ्या सिद्धिविनायक नेरळपाडाच्या 29. चला ड्रिंक्स ब्रेक इथून देण्यात येतोय. 3 ओव्हरमध्ये 29 धावा. तीन ओव्हर 29. ड्रिंक्स ब्रेक इथून कंप्लीट झालेलं आहे. सिद्धिविनायक नेरळपाडा 3 ओव्हरमध्ये 29 केला. आता 2 ओव्हरमध्ये किमान 3 ओव्हरच्या इतकीच धावसंख्या केली तरी 55 पार जाईल. चला बॉलिंग ट्रॅकवरती आता बॉलर इथून रेडी होईल. अक्षय भगतने 2 ओव्हरचा स्पेल कंप्लीट केलेला आहे. साहिलने 1 ओव्हर टाकलेला आणि आता 4थ्या ओव्हरसाठी आमंत्रित केलंय आदित्य या बॉलरला. 29 धावा. अक्षय भगत, केदार भगत, सनी भगत भरपूर वर्ष SSC चिंचवली संघाचे हे 3 अनुभवी प्लेयर आणि आता नवीन खेळाडूंची देखील ॲडिशन झालेली आहे. आदित्य, साहिल आणि आता या 2 ओव्हर उर्वरित 2 ओव्हरमध्ये
सिद्धिविनायक नेरलपाडाच्या धावसंख्येला रोख लावायचा आहे, कारण फलंदाज आता पूर्ण सेट झालेले आहेत. हेमंत चंचा आणि यश बॉलवरती नजर त्यांची बसलेली आहे आणि आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये बॅटिंग अटॅक करावा लागेल. पहिला बॉल आदित्यचा डॉट बॉलने सुरुवात करतोय. गुड स्टार्ट. 4थ्या ओव्हरची सुरुवात चांगली केली आदित्यने. 29 आहेत किमान 20+ अजूनही 2 ओव्हरमध्ये हव्यात. 50 पार गेल्या तर बॉलिंग अटॅक आहे. आज खरं तर फलंदाजीमध्ये ऋषी आज टीम मध्ये नाही आहेत नेरलपाडाचे. बॅटवरती कव्हरच्या वरून चेंडू एक्स्ट्रा कव्हरला बीट करेल का बॉल आणि अडवलाय चेंडू. अडवलाय. 2 धावा पूर्ण केल्या. 31. 2 बॉल 31. दोन बॉल 31. चांगली पार्टनरशिप बनतीये. हेमंत चंचे 5व्या ओव्हर पर्यंत हा फलंदाज राहणं गरजेचं आहे टीमसाठी. आदित्यचा हा बॉल व्हाईट बॉलची फेक. व्हाईट बॉलची फेक. अतिरिक्त धाव. टीमची टोटल 32. 2 बॉल 32. हेमंतचा हा शॉट दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये विकेट किपरने कॅच कॅरी केली. 32 वरती आणखीन एक विकेट. हेमंत चंचे आउट. चला नवीन बॅट्समन आलेले आहेत. सरपंच उपसरपंच चषक कोलारेची स्पर्धा 2026 चे वर्ष. नवीन वर्ष नवीन पर्व आणि कोलारेकरांच्या स्पर्धेमध्ये आज फायनल डे मध्ये सध्या दमदार खेळ. आदित्यचा हा चेंडू परत एकदा वाईट टाकला आहे. आदित्यने एक्स्ट्रा धावा देतोय. जिथे फलंदाजाच्या बॅटमधून रन्स येत नाहीयेत तिथे 33 रन्स आलेले आहेत आता वाईडने. 3 बॉल 33. राज नवीन बॅट्समन. 4 बॉल 3 बॉल 33. 2 वाईट टाकलेले आहेत आदित्यने. राजसाठी हा चेंडू होता. पडल्यानंतर थोडीशी हाईट मिळवली चेंडूने. 4 बॉल आणि 33. या ओव्हरमध्ये रन्स हव्या होत्या तिथेच मात्र 4 बॉलमध्ये फक्त 4च आलेले आहेत. 2 वाईट येतात. आदित्यने टाकलेले चेंडू योग्य टप्प्यात आणि ठेवला त्यावेळी चेंडू डॉट आलेत. अतिरिक्त धावा 2 दिलेले आहेत त्याने. 4 बॉल 33. आदित्यचा हा नो बॉल. नो बॉल टाकला आदित्यने. फ्री हिट आता असेल नेक्स्ट बॉलवर. आउटसाइड द क्रीज होता. बरोबर पंचांनी बघितलं तरी देखील रेफर करण्यात आलेलं आहे. चेक केलं जाईल आउटसाइड द क्रीज आहे की नाही बघायचं. नो बॉल. स्पष्टपणे या ठिकाणी चेंडू आउटसाइड द क्रीज आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. फलंदाज राजला एक अपॉर्च्युनिटी आहे की बिनधास्तपणे मारण्याची संधी. फ्री हिटचा बॉल. धावसंख्या 34. आदित्यचा 5वा बॉल फ्री हिट. शॉट राजचा हवेत आहे. फ्री हिटचा बॉल आहे. 1 रन कंप्लीट. 35 धावा या सिंगलने. लास्ट बॉल आहे. 35 धावा झाल्यात. ओव्हर नंबर 4 इथून कंप्लीट होईल. आदित्य यशच्या अगेन्स्ट या ओव्हरमध्ये 3 एक्स्ट्रा बॉल टाकले आदित्यने. शॉट हवेत आहे. शॉट हवेत आहे.
पकडली कॅच. ओव्हर विकेटने कंप्लीट केले आदित्यने. रन्स 4 ओव्हर नंतर सिद्धिविनायक नेरळपाडाच्या 35. आता एकच ओव्हर बाकी आहे. यानंतर विजेती टीम आणि शिवसाई शेलू मध्ये सेकंड राऊंडचा सामना होईल. आजच्या दिवसामध्ये टोटल 9 मॅचेस आहेत. हा आजच्या दिवसातला 5वा सामना चालू आहे. अजून 4 मॅचेस आहेत. 3 वाजलेले आहेत. 4 मॅचेस किमान ही स्पर्धा 5:30 वाजण्याच्या सुमारास पूर्ण झाली तर आपण 6 वाजेपर्यंत बक्षीस वितरण समारंभ पूर्ण करून सरपंच उपसरपंच चषक कोलारेच्या स्पर्धेची सांगता होईल. 4 ओव्हर 35. शॉट भारी आहे. पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला धमाका पेश केला. ब्लास्ट केला फलंदाजाने आणि हा बिग हिट षटकार केदार भगतच्या अगेन्स्ट मारलाय तो राजने षटकार. फलंदाजीमध्ये नेरळपाड्याचा राज सिक्सरने अकाउंट लास्ट ओव्हरच्या पहिल्या बॉलने ओपन केलं. टीमची टोटल 41. दुसरा बॉल केदारचा समोर ठेवला होता. राजला खरं तर बाउंड चेंडूचा अंदाज मिळत नाही या पिच वरती. चेंडू पडल्यानंतर राजला बघावा लागेल. क्रिकेटमध्ये सर्व प्रकारचे चेंडू बॉलर्स टाकतात आणि प्रत्येक बॉलसाठी आपल्याला रेडी राहावं लागेल आणि हा माइंड गेम करावा लागेल फलंदाज राजला. 2 बॉल 41. शॉट बरोबर रडार मध्ये होता. उंच आणि तेवढाच लांब स्टेज वरती धडकलाय षटकार. 47 स्टेज वरती. मॅच बॉल आलाय बघा. 47 धावा. 3 बॉल मध्ये 2 ठोकलेत नेरळपाडा संघाच्या राजने. केदार भगत आहे. 3 बॉल अजून बाकी आहेत. 47 50च्या आसपास पोहोचलेत. शॉट राजच्या बॅटमधून लॉंग ऑन कडे अक्षय भगत आहे. शरीराचा वापर. फिल्डिंग झाली. दुसऱ्या रनसाठी नॉन स्ट्रायकर रनला फेक. धावा पूर्ण. 49. 4 बॉल 49. सिद्धिविनायक नेरळपाडासाठी एक नवा फिनिशर बनतोय राजच्या स्वरूपाने आणि 49 धावा. 4 बॉल कंप्लीट. 5वा बॉल अडवला चेंडू. फेक थोडी चुकीची झाली. फलंदाज आउट. 50 धावा पूर्ण आणि बॅटर आउट. एकच बॉल बाकी आहे. 50 धावा झालेले आहेत. निखिल चाललेत आणि लास्ट बॉल इनिंगचा इथून असणारे केदार भगतचा 1 रन मिळाली नक्की. 50 झालेले आहेत. पहिल्या डावाचा शेवटचा बॉल टाकला जाईल केदार भगत कडून. लास्ट बॉल होता. 50 धावा पूर्ण केल्या आणि 51 धावांचं टार्गेट. चिंचवली टीमला 51 धावा संख्येचं टार्गेट इथून देण्यात आलेलं आहे. 51 टू विन.
51 धावांचं टार्गेट आहे. शंकरदादा हिलाल यांचं देखील आगमन. शंकरदा आपलं सहर्ष स्वागत. 51 धावांचं टार्गेट आहे. सिद्धिविनायक नेरलपाडा आणि त्याचबरोबर चिंचवली टीम फलंदाज आपण रेडी करा. 51 5 ओव्हर 51 10ची सरासरी आहे. घाई करा कारण आज शेवटची फायनल आपल्याला सूर्यप्रकाशाच्या आतमध्येच खेळवायचे, सूर्यास्त होण्याआधी. एक्कावन्नचं लक्ष घेऊन अक्षय भगत आणि त्याच्या साथीला मयूर. अक्षय भगत आणि मयूर. एक्कावन्नची गरज आहे. सिद्धिविनायक नेरलपाडाचा पहिला बॉलर अमित सोना. अक्षय भगत सलामी करतोय आणि अमित सोनाची पहिली ओव्हर आहे. पहिलाच बॉल अपील जोरदार आणि पहिल्याच बॉल वरती डॉट बॉल. अमित सोना अनुभवी आहे, भरपूर एक्सपिरियन्स आहे. सिद्धिविनायक नेरळपाडा टीमला इतक्या वर्षामध्ये या गोलंदाजाने बऱ्याचदा स्पर्धांमध्ये योगदान दिलेलं आहे. दुसरा बॉल हलक्या हाताने कट केला, गॅप मध्ये ढकललाय, गलीमधून थर्डमॅनला चौकार. अत्यंत हुशारीने मारलेला अक्षय भगतचा चौकार. युक्तीने खेळला, शक्ती भरपूर आहे, शक्तीपेक्षा युक्ती बरी ती दाखवली त्याने या बॉलवर. अमित सोनाला गलीमधून चेंडू काढला, थर्डमॅनला चौकार मारलाय आणि ही कलात्मकता फलंदाजीच्या स्वरूपामध्ये असणारा हा फलंदाजीतला कलाकार. 2 बॉल 4. बॉलच तयार. अमित स्वीप केलाय ऑन साइडला. यावेळेस देखील ग्राउंडचा पुरेपूर वापर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये अक्षय भगतचा दुसरा लगातार चौकार. टेक्निकल बॅटिंग बॉलच्या मेरिट नुसार ग्राउंडचा पुरेपूर वापर करत असताना 2 बॉल 2 चौकार. गॅप शॉट सिलेक्शन होतं अक्षय भगतचं. माहिर हा खेळाडू गॅप शोधण्यामध्ये, तरबेज आहे आणि तो तरबेजपणा दाखवताना 3 बॉल 8 धावा. अमित सोना अक्षय भगत बेस्ट वर्सेस बेस्ट लढत. चौथा बॉल 8 धावा. 4 बॉल 8. हरेश गोमारे यांचं प्रेडिक्शन आहे की या दोन संघामध्ये कोणता संघ जिंकेल. 4 बॉल 8. शॉट हेलिकॉप्टर अक्षय भगतचा. दूर आहेत खेळाडू.
कॅच साठी एफर्ट नव्हते. 5 बॉल 9. कुमार मोरे आणि गणेश कराले पंचांच्या भूमिकेत आहेत. 5 बॉल आणि 9 धावा. शेवटचा बॉल आहे अमित सोनाचा. 5-9. लास्ट बॉल होता. ओव्हर पूर्ण केली अमित सोनाने. रन्स दिल्यात पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 9. एकट्या अक्षय भगतने धावा केल्यात 9. गणेश कराले आपण धावत या. हेमंत चंचय समोरून ऍज अ बॉलर म्हणून प्रतिकार करतो राऊंड द विकेटने. केदारच्या बॅट मधून रनआउटची चान्स बनली असती जर का धावले असते तर. डेंजर ठरली असती धाव पण थांबवलं. मयूरही थांबला. केदारही थांबला. ऑन साइडला हा शॉट बरोबर लागला नाही. डॉट बॉल आला. 21 बॉल 38 ची गरज. 21 बॉल 38. शॉट केदारचा परत एकदा आपण पाहतोय मिड विकेट कडे निलेश शिनारे पोहोचला. 1 रन मिळेल. 20 बॉल 37. बॉल पेक्षा 17 धावा जास्त आहेत. 20 बॉल मध्ये 37 करायचे. सिद्धिविनायक नेरलपाडा देखील आपल्या बॉलिंग अटॅकने मजबूत आहे. आज एक बॅटरची कमतरता होती पण बॉलर्स मात्र टीम मध्ये सर्व आहेत. आणि 20-37 मयूर साठी हा चेंडू होता. डॉट बॉलची फेक झाली. हेमंत चंचेची ओव्हर शेवटच्या बॉल वरती. आता अजूनही 37 करायचे. 14 धावा झालेल्या आहेत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. ओव्हर दुसरी. धावा 14. 19 बॉल आणि 37. लास्ट बॉल हेमंतचा. दुसरं षटक पूर्ण झालं आणि धावा 2 ओव्हर मध्ये 14. 18 बॉल जिंकण्यासाठी रन्स हव्यात 37. 18 बॉल 37.
13 बॉल 26 रनाची आवश्यकता. ओव्हर कंप्लीट. 12 बॉल 20 चिंचवली संघासाठी 20 रन. शेवटचे 12 चेंडू 20 धावांची गरज. चिंचवली संघाला. नवीन फलंदाज विकी मैदानामध्ये गेलाय. 12 चेंडू 20 धावांची गरज चिंचवली संघाला. चेंडू हवे उंच मध्ये. हेमंत चेंडू खाली. कुठली चुकी करणार नाही. हेमंतच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारायच्या नादात नवीन फलंदाज सूरज. शेवटचे 11 चेंडू 20 धावांची गरज. कुठेतरी विकीला स्ट्राईक एंडवरती आणण्याची गरज आहे. हेमंतचा दुसरा चेंडू सूरजसाठी. दोन धावा पूर्ण. वन शॉट रन. आमचे मेन पंच कुमार मोरे तटस्थ आहेत. एकदम सुरेख अशी पंचगिरी 4 दिवस आमची राहिलेली आहे.
त्यामध्ये सुमित गोमाळे असतील, कुमार मोरे, करण भुंडेरे आणि गणेश कराळे. तिसरा चेंडू घेऊन हेमन नेरळपाडा संघाकडून अगदी खोलवर पदीचा चेंडू, एक धाव पूर्ण. अजूनही या षटकी हेमनच्या षटकामधील 3 चेंडू शिल्लक. फंबल. कुठेतरी यष्टी रक्षक अक्षय मागे धावतोय पण प्रयत्न अपुरे राहिले. चौकारील. शेवटचे 2 चेंडू हेमनच्या षटकामधील. अजूनही 14 धावांची गरज आहे. सामना कुठेही जाऊ शकतो. काय म्हणता सर? सुरेख हेमन 5वा चेंडू घेऊन फटका भारी आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण. नवीनच थ्रो आहे. 7 चेंडू 12 धावांची गरज. कुठेतरी हेमनला या चेंडूवर विकेट घ्यायला लागेल, तर कुठे निर्धाव चेंडू. सुरेख चेंडू होता. षटक कंप्लीट. शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. पंच कुमार मोरे यांनी तर डान्स केला तर भावेश कोलंबे यांच्याकडून 500 रुपये. कुठेतरी चांगली 2 दिवस त्यांची कुमार मोरे यांची पंचगिरी राहिली आहे. डीजे गणेश. नेरळपाडाकडून संघाकडून प्रतीक शेवटचा गोलंदाज. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. आपल्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये कोण घेऊन जाणार, प्रतीक की सूरज, बघूयात. 6 चेंडू 12 धावा. प्रतीक, बंटी. फटका भारी आहे. झेल. कुठेतरी अक्षय म्हात्रे यांचं कानमंत्र कामी आले. 5 चेंडू 12 धावा. सुजल. 5 चेंडू 12 धावा. कधी सामना नेरळपाडाकडे तर कधी सामना चिंचवलीकडे. सूरज आपल्या संघाला सामना जिंकून देणार की प्रत्येक हावी ठरणार, बघूयात. दुसरा चेंडू. 5 चेंडू 12 धावा. वाईट चेंडू.
वाईड. धावसंख्येमध्ये भर. 1 चेंडू 1 रनाची. 5 चेंडू आता 11 धावा. सुजल. भरगाव एसटी जगडी. फटका भारी आहे सुजलचा. क्षेत्ररक्षक तैनात. राज. एकच धाव. चार चेंडू 10 धावा. विकी मगाशी यांच्या बॅटमधून षटकार आला तोच. पंचांचा इशारा. वाईड. चार चेंडू 9 धावांची गरज. प्रत्येक. निर्धाव चेंडूची सांगता. कधी पारडप नेरलपाडाकडे तर कधी चिंचवली संघाकडे. तीन चेंडू 9 धावा. निर्धाव चेंडू परत. बॅटची कडा होती मात्र अक्षय म्हात्रे. 2 चेंडू 9 धावा. मारणार का विकी. त्याच्यात क्षमता आहे षटकार ठोकण्याची. दोन चेंडू 9 धावा. नेरलपाडा संघ की चिंचवली हा चेंडू महत्वाचा आहे. षटकार. मी म्हटलं होतं विकीच्या ती क्षमता आहे. आत्ता सामन्याला मजा आहे. 1 चेंडू 3 धावा. आमचे पिंपरोलीचे गणेश पेमारे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. शेवटचा चेंडू 3 धावांची गरज. प्रत्येक की विकी. नेरलपाडा की चिंचवली. फुटा चेंडू बॅटची कडा. 1 रन कंप्लीट. दुसरा रन सुद्धा आणि रनआउटच्या सुरू. सामना जिंकलाय सिद्धिविनायक नेरलपाडा संघाने. अभिनंदन नेरलपाडा आणि हार्ड बॅक. टॉस साठी अक्षय म्हात्रे आणि अक्षय खारीक शेलू संघाचे उपस्थित आहेत आमच्या इथे. नेरलपाडा वर्सेस शेलू. बिग फाईट मॅच. आणि चिंचोलीवाले आयोगांशी संपर्क